इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांची जंत्री नव्हे, ती एक कहाणी असते, एक गोष्ट असते. आज आपण आधुनिक भारताच्या निर्मितीची तीच कहाणी पाहणार आहोत, आणि ती सुद्धा एका शालेय पाठ्यपुस्तकातून. चला तर मग बघूया ही गोष्ट कशी उलगडते ते. आपल्या या प्रवासात आपला मार्गदर्शक आहे हे पाठ्यपुस्तक. लाखो विद्यार्थ्यांसाठी इतिहासाची ओळख करून देणारा हाच तो महत्वाचा स्रोत आहे. खरं तर या पुस्तकातून जी मांडणी केली जाते त्यातूनच एका संपूर्ण पिढीची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार होत असते. आणि ही आहे ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका, म्हणजे एक प्रकारे ह्या आपल्या प्रवासाचा रोडमॅप. ह्यातून आपल्याला एका राष्ट्राच्या जन्माच्या कथेतील महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत ते अगदी स्पष्टपणे कळतं, आणि ह्याच नकाशाच्या आधारे आपण पुढे जाणार आहोत. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात जाऊया. पाहूया की हे पुस्तक भारताची गोष्ट नेमकी कशी सांगतं. आता सुरू होतोय कथेचा दुसरा भाग, व्यापारापासून ते थेट राजवटीपर्यंत. म्हणजे गोष्ट सुरू होते ती युरोपियन लोकांच्या भारतात येण्यापासून, आणि हळूहळू ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली इथून. इथे बघा, वसाहतवादाचा मार्ग कसा होता. सगळ्यात आधी युरोप आणि भारतात व्यापारी संबंध सुरू झाले, पण हळूहळू हे संबंध बदलले आणि त्याचं रूपांतर राजकीय नियंत्रणात झालं. मग ब्रिटिश राजवटीची औपचारिक स्थापना झाली आणि त्याचे खूप मोठे दूरगामी परिणाम भारताच्या समाज आणि अर्थव्यवस्थेवर झाले. व्यापारासाठी आलेले इंग्रज राज्यकर्ते कसे बनले हेच यातून स्पष्ट दिसतं. म्हणजे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या काळात जे काही बदल झाले ना, ते खूप खोलवर रुजलेले होते, आणि ह्याच बदलांमधून पुढे एका मोठ्या संघर्षाची, एका मोठ्या प्रतिकाराची ठिणगी पडली, आणि तोच होता भारताचा स्वातंत्र्य लढा. आणि आता आपण येतोय ह्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी, तो म्हणजे स्वातंत्र्यासाठीचा तो मोठा आणि खूप वेगवेगळ्या अंगांनी लढला गेलेला संघर्ष. आणि हो, हा फक्त एक राजकीय लढा नव्हता, तर त्यात अनेक वेगवेगळे प्रवाह एकत्र आले होते. स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वाचे टप्पे आपण इथे पाहू शकतो. याची पहिली ठिणगी पडली ती 1857च्या उठावाने. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाच्या चळवळी सुरू झाल्या, आणि मग असहकार आणि सविनय कायदेभंगासारख्या मोठ्या आंदोलनांमधून हा लढा आपल्या अंतिम पर्वापर्यंत पोहोचला. आता ही स्लाईड खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ती आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतल्या दोन वेगवेगळ्या विचारसरणी दाखवते. एका बाजूला होती अहिंसक असहकार चळवळ, आणि त्याचवेळी दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा मार्गही होता. म्हणजे बघा, ध्येय एकच होतं, देशाचं स्वातंत्र्य, पण मार्ग मात्र वेगवेगळे होते. सविनय कायदेभंग हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा सोपा अर्थ काय, तर शांततेच्या मार्गाने पण अगदी ठामपणे ब्रिटिश कायद्यांना मानायला नकार देणं. हा विरोध दाखवण्याचा एक जबरदस्त आणि प्रभावी मार्ग ठरला होता. हे आहेत त्या चळवळीचे आधारस्तंभ. यावरून आपल्याला कळतं की हा लढा फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. यात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा होत्या, समानतेसाठीचा लढा होता, आणि मग स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व होतं. म्हणजे हा एक सर्वसमावेशक लढा होता. अनेक दशकांच्या या संघर्षानंतर अखेर तो क्षण आला. भारतासाठी एका नव्या युगाची पहाट झाली. आपण पोहोचलोय चौथ्या भागात, आधुनिक राष्ट्राची उभारणी. 1947. फक्त एक वर्ष नाहीये हे. हे एक प्रतीक आहे. एका मोठ्या प्रदीर्घ संघर्षाच्या समाप्तीचं आणि एका नव्या प्रवासाच्या सुरुवातीचं. या एका आकड्यामध्ये कोट्यावधी लोकांच्या आशा, त्यांचा त्याग आणि त्यांची स्वप्न दडलेली आहेत. पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काम संपलं असं अजिबात नव्हतं. खरं तर तिथूनच एक खूप मोठं, एक प्रचंड काम सुरू झालं होतं. ते म्हणजे या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशाला एक राष्ट्र म्हणून घडवण्याचं. या पुस्तकाच्या शेवटच्या काही धड्यांमधून आपल्याला स्वतंत्र भारतासमोरच्या सुरुवातीच्या आव्हानांची एक झलक मिळते. स्वातंत्र्य लढ्याचं ध्येय तर पूर्ण झालं होतं, पण त्यानंतर भाषावार प्रांतरचना करणं, राज्यांची निर्मिती करणं, अशी अनेक मोठी कामं समोर उभी होती. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. कोणत्याही देशाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जी इतिहासाची कहाणी सांगितली जाते, ती कहाणी त्या देशाची ओळख आणि तिथल्या लोकांची ओळख येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी नक्की कशी घडवत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?